नमस्कार, गावगाडा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सध्या मी तुळजापूर तालुक्यातल्या सावरगावमध्ये आहे। सावरगावमध्ये भुरट्या चोरांचा सुळसुळाट सुरू आहे। खरं तर या चोरांची मजल शेतकऱ्यांच्या वायर चोरीपर्यंत गेलेली आहे। खरं तर आज ज्यांची वायर चोरी झाली ते शेतकरी आमच्या सोबत आहेत। तब्बल 27 शेतकऱ्यांच्या शेतातल्या वायरी चोरीला या ठिकाणी गेलेले आहेत आणि एका शेतकऱ्याची विद्युत मोटर या ठिकाणी चोरीला गेलेली आहे। आमच्या सोबत शेतकरी आहेत। काय घटना घडली आहे, कशा पद्धतीने त्यांची चोरी झाली, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। आता ते काय घडले, काय म्हणजे काय सांगाल? माझं शेतातल वायर चोरीला गेले। 500 फूट माझं स्वतःचं वायर गेलंय। माझ्या बरोबर 27 लोक आहेत। 27 लोकांची 25 लोकांची परवा दिवशी मी मागच्या 4 दिवसात पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय, नोंद केली आहे। आणि रात्री दोन व्यक्तीची केशव फंड आणि पोपट गाबणे या दोघांची वायर रात्री अजून चोरीला गेली ती। आणि त्याचा लवकरात लवकर पोलिसांनी छडा लावावा, नसलं तर 7 दिवसात आम्ही रस्ता रोको करण्याचं सगळ्यांनी मिळून ठरविलंय। आणि पोलीस स्टेशनला ही चोर कोण आहे ही सुद्धा माहिती आहे, तरी सुद्धा त्याचा काय विचार होत नाही। आणि त्यांनी लवकरात लवकर त्याचा निर्णय घ्यावा आणि चोर पकडून त्याचा शेतकऱ्याची वायर द्यावी। आमच्यासोबत तरुण शेतकरी आहेत, बालाजी फंड। काय घटना, किती वायर चोरीला गेले? प्रत्येक शेतकऱ्याला साधारण 200-250, कुणाचं 500, जवळजवळ 2-3 हजार फुटाच्या घरात वायराचा विषय आहे। आणि वायर इतकं मोठं महाग आहे, एकतर शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आणि आता आवर्षण स्थिती आहे आणि अशा काळात वायर चोरीला गेल्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होणार आहे। त्यामुळे पोलीस प्रशासनानं तात्काळ आमच्या अर्जाची दखल घ्यावी आणि तात्काळ त्याचा छडा लावावा। आणखी नवीन जर वायरांना आणखी नवीन चोरीला डबल प्रकार झालाय। त्याच्या अगोदर फिर्याद वगैरे दिली का पोलीस? फिर्याद दिलेली आहे, कधी दिली? 4-5 दिवसाखाली दिलेली काय आहे। म्हणले पोलीस? करू म्हणले होते, काय तर तक्रार घेऊन पंचनामा करून गेलेले आहेत। किती दिवसापूर्वी दिल्या तक्रार? 4-5 दिवस झाले। बरं, त्यानंतर काय पोलीस इथं आली का? प्रत्यक्ष पंचनामा करून गेलेले आहेत। बरं, आणखीन शेतकरी आहेत? पाणी कसे द्यावं हे आणखीन आम्हाला बी पुढील टाकावं का नाही ही जी पंचायत पडली, तर ह्याच्यासाठी पिकं बी जळून चालली ती। ह्याच्यासाठी तुम्ही काय तर का होणार पण लवकरात लवकर करावं। पोलीस प्रशासनाला एक गावकऱ्याच्या वतीनं विनंती आहे की गावामध्ये सतत म्हणलं तर महिन्यातून 2-3-4 वेळा तर चोरी होते आहे। शेतकऱ्यांना वायर आणून टाकलं की पटकन चोरीला जाते। मग अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना कुठपर्यंत वायर आणायचे आणि कुठपर्यंत ते नवीन वायर जोडून पाणी द्यायचं, एवढी बुरटी चोरं आले ती की ह्यांनी वायर पण शेतकऱ्यात ठेवी नाही। आता वायर चोरत त्यांनी मोटरी पण चोरायला चालू केल्या। उद्याच्याला ट्रॅक्टर म्हणा वाहनं लावायला सुद्धा भीती होईल। अशा अवस्था असताना पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं, एवढीच आमची विनंती आहे। अंदाजे किती सगळं टोटल तुम्ही आता शेतकऱ्यांच्या इथं अर्जावर उल्लेख केला, किती रक्कम होईल सगळ्याची? कमीत कमी 4 लाखाच्या 5 लाखाच्या आसपास वायराची किंमत व्हायला लागली ते सगळ्याचे मिळून। आणि सगळी शेतकरी परेशान झाली, ती रडायला लागली ती। काय पाऊस नाही, पाऊस पड नाही, हाय ती पाणी काय थोडं खोंगा येतंय, ती बोरचं ह्याचं साठवून देण्याचा प्रयत्न करायला, पण काय दाणं सुकायला गेली ती। दानाकडे शेतात गेलं तर पोटात आग पडायला गेले। काय करावं काय सुचत नाही। याची शासनानं लवकरात लवकर दखल घ्यावी, पोलीस स्टेशननं विचार करावा, नाहीतर रस्ता रोको करणार आहेत सगळे मिळून। तरुण शेतकरी लाला साहेब, या मोटर कोणा चोरीला गेली? उमेश सोनार, उमेश महामुनी, बरं, त्याची मोटर चोरीला गेली। बरं, 27 जणांचे केबल चोरीले गेले। आज फिर्याद दिलेली आहे, पण काही त्यांनी ही हालचाल केलेली नाही। तुमचे किती फूट गेले? आमचे 200 फूट गेले। बरं, किती रक्कम किती होते त्याची? रक्कम अंदाजे त्याचे 7-8 हजार रुपये होते। बरं, तर ह्या आमच्या अर्जाची तात्काळ आपल्या पोलीस स्टेशनने दखल घ्यावी, नाहीतर 7 दिवसात जर ह्या चोरीचा नाही छडा लागला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन उपोषणास बसणार आहोत, सर्व शेतकरी जाऊन। बघा, ही अत्यंत गंभीर बाब आहे सावरगाव मधली घडलेली। पोलीस प्रशासनानं दखल घ्यावी। परवाच दहिवडीतल्या सोलर प्लांटवर देखील 90 हजाराच्या केबलची चोरी झालेली आहे। तत्काळ या ठिकाणी दखल घ्यावी, अन्यथा मगाशी शेतकऱ्यांनी म्हणल्याप्रमाणे रस्ता रोको करू, नाहीतर तहसील कार्यालय असू द्या किंवा जिल्हाधिकारी कार्यालय असू द्या, त्या ठिकाणी जाऊन आम्ही या ठिकाणी आमरण उपोषण करू, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे।